दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते. एमजीआर अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले. गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाडा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच एमजीआर यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली. नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून एमजीआर यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्यांच्या मनावर मोहीम घातली. जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते. चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधारणी ठरली. कलाविश्वास प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर एमजीआर यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे डीएमके पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये डीएमके मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून एमजीआर पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. एमजीआर यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला. एमजीआर यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले.
चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग MGR या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे। चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत। चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे। MGR यांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला। त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होते। परंतु दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते। MGR अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले। या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले। गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाळा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच MGR यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले। बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली। नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता। संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून MGR यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले। ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता। जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला। तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले। पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले। त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्यांच्या मनावर मोहीम घातली। जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती, तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते। चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधरणी ठरली। कलाविश्वासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर MGR यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले। सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले। द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे DMK पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला। आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला। परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये DMK मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली। जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले। वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला। निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून MGR पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले। त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले।
त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. एमजीआर यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला. एमजीआर यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले. चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे एम.जी. रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग एमजीआर या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे. चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत. चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे. एमजीआर यांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला. त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होती. परंतु दुर्दैवाचे सत्र लवकर सुरू झाले होते. एमजीआर अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले. गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाळा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच एमजीआर यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली. नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून एमजीआर यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्यांच्या मनावर मोहीम घातली. जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती, तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते.
चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधारणी ठरली. कला विश्वासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर एमजीआर यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे डीएमके पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये डीएमके मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून एमजीआर पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. एमजीआर यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला. एमजीआर यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले. चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग एमजीआर या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे. चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत. चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे. एमजीआर यांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला. त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होते. परंतु दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते. एमजीआर अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले.
गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाडा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच MGR यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली. नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून MGR यांनी तात्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्याच्या मनावर मोहीम घातली. जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते. चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधारणी ठरली. कलाविश्वासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर MGR यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे DMK पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये DMK मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून MGR पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. MGR यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला. MGR यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले. चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग एमजीआर या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे. चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत. चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे. एमजीआरांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला. त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होते. परंतु दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते. एमजीआर अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले. गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाळा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच एमजीआर यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली. नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून एमजीआर यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्यांच्या मनावर मोहीम घातली. जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती, तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते. चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधरणी ठरली. कला विश्वासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर एमजीआर यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे डीएमके पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये डीएमके मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून एमजीआर पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा
प्रचार मोठ्या प्रमाणात झाला। एमजीआर यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला। एमजीआर यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती। म्हणून ते केवळ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते। अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली। त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो। त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले। चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग एमजीआर या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे। चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत। चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे। एमजीआर यांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला। त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होती। परंतु दुर्दैवाचे सत्र लवकर सुरू झाले होते। एमजीआर अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले। या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले। गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाळा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच एमजीआर यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले। बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली। नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता। संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून एमजीआर यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले। ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता। जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला। तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले। पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले। त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्यांच्या मनावर मोहीम घातली। जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती, तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते। चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधारणी ठरली। कलाविश्वातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर एमजीआर यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले।
सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे डीएमके पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये डीएमके मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून MGR पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. MGR यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला. MGR यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले. चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग MGR या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे. चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत. चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे. MGR यांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला. त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होते. परंतु दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते. MGR अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले. गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाडा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच MGR यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली.
नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून एमजीआर यांनी तात्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्याच्या मनावर मोहीम घातली. जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती, तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते. चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधरणी ठरली. कलाविश्वासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर एमजीआर यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे डीएमके पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये डीएमके मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून एमजीआर पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. एमजीआर यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला. एमजीआर यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले. चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग एमजीआर या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित
विशेष डॉक्युमेंटरीमध्ये आपले स्वागत आहे. चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत. चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे. एमजीआरांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला. त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होते. परंतु दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते. एमजीआर अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले. गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाळा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच एमजीआर यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली. नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून एमजीआर यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्यांच्या मनावर मोहीम घातली. जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती, तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते. चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधरणी ठरली. कला विश्वासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर एमजीआर यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे डीएमके पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये डीएमके मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून एमजीआर पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. एमजीआर यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला.
एमजीआर यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले. चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग MGR या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे. चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत. चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे. MGR यांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला. त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होती. परंतु दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते. MGR अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले. गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाळा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच MGR यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली. नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून MGR यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्यांच्या मनावर मोहीम घातली. जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती, तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते. चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधारणी ठरली. कलाविश्वासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर MGR यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे DMK पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये DMK मधून बाहेर पडत
AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून MGR पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. MGR यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला. MGR यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले. चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग MGR या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे. चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत. चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे. MGR यांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला. त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होते. परंतु दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते. MGR अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले. गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाडा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच MGR यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली. नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून MGR यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल
35हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमेने सर्वसामान्याच्या मनावर मोहीम घातली. जनता त्यांना केवळ अभिनेता मानत नव्हती, तर ते आपल्या घरातील सदस्य मानत, तारणहार मानत होते. चित्रपटामधून मिळालेली ही अफाट लोकप्रियता आणि जनमानसातील प्रेम पुढे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी भक्कम पायाधारणी ठरली. कलाविश्वासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर एमजीआर यांनी समाजाच्या उद्धारासाठी राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संबंधित होते, परंतु लवकरच ते द्रविड चळवळीकडे आकर्षित झाले. द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच आजची जे डीएमके पक्षाचे नेते CN अण्णादुराई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पक्षाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पक्षाला तामिळनाडूमध्ये अफाट जनाधार मिळवून दिला. परंतु राजकीय प्रवासात काही मतभेदांमुळे त्यांनी 1972 मध्ये डीएमके मधून बाहेर पडत AIADMK या नवीन स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. जनतेने त्यांच्या या नवीन पक्षावर भरभरून प्रेम केले आणि त्यांना राजकारणात अभूतपूर्व यश मिळवून दिले. वर्ष 1977 तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला. निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून एमजीआर पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षे राज्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. गरिबी, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. त्यामध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना. या योजनेमुळे लाखो गरीब मुलांना पौष्टिक अन्न मिळाले. शाळांमधील उपस्थिती जी आहे झपाट्याने वाढली आणि तामिळनाडू मध्ये शिक्षणाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. एमजीआर यांच्या या दूरगामी विचारांच्या योजनेचे यश इतके मोठे होते की पुढे देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही या पॅटर्नचा स्वीकार केला. एमजीआर यांची लोकप्रियता हे केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आत्मिक नाड जोडलेली होती. म्हणून ते केवळ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते जननायक होते. अशा या महान जननेत्याची प्राणज्योत 24 डिसेंबर 1987 रोजी मावळली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर उसळलेला मानवी लोट आजही इतिहासात सर्वाधिक लोकसंख्येच्या अंत्ययात्रेपैकी एक मानला जातो. त्यांच्या अद्वितीय लोकसेवेची आणि समाजकारणाची दखल घेत भारत सरकारने 1988 मध्ये त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांना गौरविले. चित्रपटाच्या पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास थेट कोट्यावधी हृदयांच्या सिंहासनापर्यंत पोहोचवणारे MG रामचंद्रन हे कायम देशाच्या इतिहासात अमर राहतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका महानायक आणि तामिळनाडूच्या राजकारणाला संपूर्ण बदलून टाकणारा एक युग पुरुष, ज्याने संपूर्ण देश आणि जग एमजीआर या नावाने ओळखतो, अशा मारेथूर गोपालन रामचंद्रन यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपले स्वागत आहे. चित्रपट पडद्यावर हिरो म्हणून एंट्री घेणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातील कोट्यावधी गरिबांचा, शोषितांचा आणि सर्वसामान्यांचा खरा हा नायक कसा बनला, तामिळनाडूच्या मातीशी जोडलेली नाड आणि त्यांच्या अतुलनीय जनसेवेची गाथा आज आपण या डॉक्युमेंटरी मधून उघडणार आहोत. चला तर मग वळूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे.
एमजीआर यांचा जन्म 17 जानेवारी 1917 मध्ये तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेतील नावलापिटिया येथे झाला. त्यांचे वडील गोपालन हे न्याय खात्यात नोकरी करत होते, तर आई सत्यभागा या अतिशय धार्मिक व प्रेमळ महिला होते. परंतु दुर्दैवाचे सत्र लवकरच सुरू झाले होते. एमजीआर अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबाला तीव्र आर्थिक संकटात लोटले. गरिबी इतकी भयानक होती की कुटुंबाचा गाळा हाकलण्यासाठी अगदी लहान वयातच एमजीआर यांनी शिक्षणासोबतच नाटक कंपन्यांमध्ये काम करणे भाग पडले. बालपणातील या संघर्षमय परिस्थितीने त्यांच्या मनावर गरिबांच्या दुःखाची जाणीव आणि संघर्ष करण्याची जिद्द बिंबवली. नाटकांच्या स्टेजवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे त्यांच्या थेट चित्रपटसृष्टीच्या शिखरावर घेऊन जाणार होता. संघर्षाच्या वाटेने चालत असताना अखेर 1936 मध्ये सती लीलावती या चित्रपटातून एमजीआर यांनी तत्कालीन चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. ही केवळ एका अभिनेत्याची सुरुवात नव्हे, तर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण काळाचा पाया होता. जवळपास 5 दशकांच्या आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा त्यांनी तब्बल 135हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तलवारबाजी, उत्कृष्ट नृत्य आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे त्यांचे चित्रपट तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात गाजले. पडद्यावर हे नेहमी शोषितांचे आणि रक्षण करणारे आणि अन्यायाविरुद्ध नायक बनून समोर आले. त्यांच्या या ऑन स्क्रीन प्रतिमे